हिंगणगाव गणात जिल्हा परिषद व पंचायत समितीची भव्य रॅली व जाहीर सभा उत्साहात हिंगणगाव गणात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीनं भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला आणि सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण असून विविध गावातील मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या जाहीर सभेला माजी खासदार व माजी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांचीही उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आले। रॅली दरम्यान घोषणाबाजी, फलक आणि झेंडे यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सभेत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हिंगणगाव गणाच्या सर्वांगीण विकासावर भर देत ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले। शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी मतदारांचे सहकार्य आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले। या कार्यक्रमाला विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम शांततेत, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। रॅली व जाहीर सभेमुळे हिंगणगाव गणातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सातारा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ।